बीडच्या फटाले आत्महत्या प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलाय आणि शासनाकडून कारवाईची मागणी केली आहे। नाना पटोलेंनी सभागृहामध्ये प्रश्न मांडलाय, पाहूयात। पण अध्यक्ष महाराज, माझा या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित झाला। अध्यक्ष महाराज, बीड जिल्ह्यातील कपडा राम दिलीप फटाले यांनी दिनांक 7 जुलै 2025 रोजी एका पक्षाच्या पदाधिकारी, मी पक्षाचं नाव घेत नाही अध्यक्ष महाराज, डॉक्टर लक्ष्मण जाधव, त्याची पत्नी त्याच्या सावकारीतून झालेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या त्यांनी केली। अध्यक्ष महाराज, या कपडा व्यवसायी राम फटाले यांनी डॉक्टर लक्ष्मण जाधव सावकाराकडून कर्ज घेतले होते। कर्जाची रक्कम व्याजासह देऊन देखील जाधव पती पत्नीकडून मानसिक त्रास देत शिवीगाळ केली जात असणे आणि सावकार फटाले यांच्याकडून चेक घेतला असणे, पैसे परत देऊनही आणखी पैशाची मागणी करत असणे। अध्यक्ष महाराज, शनिवारी रात्री त्याला धमकवलं गेलं आणि कपडा व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली। अध्यक्ष महाराजांनी चिठ्ठी लिहिली। अध्यक्ष महाराज, मी पक्षाचं नाव याच्यासाठी घेतलं नाही कारण की मग त्याचा वादक होईल, पण हे जे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, सत्तेचा माज जो चाललेला आहे, त्याला कुठेतरी आता चाप बसला पाहिजे। अध्यक्ष महाराज, शेतकरी सुखी नाही, व्यापारी सुखी नाही, बेरोजगार सुखी नाही, पण काय चाललंय या महाराष्ट्रात? आणि म्हणून तुमच्या माध्यमातून माझा सरकारला आपण सांगावं की या सगळ्या गोष्टी ज्या दमदाट्या आणि या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात चाललेला आहे, याला कुठेतरी चाप लागेल का, एवढाच माझं मत आहे। आणि ही जे मी निवेदन शासनाने दिलेल्या माहितीची नोंद घेऊन उचित कारवाई करावी। सांगा, शासनाने नोंद घ्यावी। नोंद घेतली। बोला। अध्यक्ष महोदय, सकाळी 9:30च्या विशेष बैठकीमध्ये सेटिंगमध्ये लक्षवेधी क्रमांक 2 आणि 8 ह्या रेग्युलर याच्यात प्राधान्याने घेण्याच्या बाबतीतलं या ठिकाणी सांगितलं गेलंय। माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की आम्ही सकाळी 9:30 पासून आलो, वेळ अजून नको घालूया। ऐका माझं, 12:15 वाजलेले आहेत, आपल्याला 1:15 पर्यंत सभागृह चालवायचं, त्यानंतर 2चा कार्यक्रम आहे। 1 तासात मला सगळ्या लक्षवेधी संपवायच्या आहेत, त्यामुळे आता पुढे जाऊया। चला, रेग्युलर बोर्डावरची लक्षवेधी क्रमांक 2 एक घ्यायची आहे, ब्रीफिंग थांबा।